बहुप्रतीक्षित आमदार अपात्रतेच्या प्रकरणावर आज राहुल नार्वेकर निकाल देणार आहेत। राहुल नार्वेकरांच्या निकालाकडे सर्वांचं लक्ष लागलंय। आज आपण त्याविषयी खास चर्चा करणार आहोत माजी महाअधिवक्ता आणि सीनियर ॲडव्होकेट जुगल किशोरजींसोबत। सर, तुमचं स्वागत मनपूर्वक। काय सांगाल, आज राहुल नार्वेकर विधानसभा अध्यक्ष निकाल देणार आहेत। सगळ्या देशभरात आणि महाराष्ट्रात या संपूर्ण प्रकरणाची भरपूर चर्चा झाली आहे। अकॅडमिकली तुम्हाला काय वाटते, सुप्रीम कोर्टाचे डायरेक्शन्स नेमके कसे आहेत आणि ते फॉलो कसे प्रकारे केले जाऊ शकतात? आज सर्वप्रथम सांगायचं झालं तर न्यायमूर्ती चंद्रचूड यांनी जो दिलेला निकाल आहे तो तसा स्पष्ट आहे, पण त्याच्या स्पष्टतेबद्दल बऱ्याच मतभिन्नता इव्हन कायदेशीर लोकांचे कायदेशीर बाजू मांडणाऱ्या वकिलांमध्ये सुद्धा आहे। माझ्या मते ज्या काही गोष्टी सुप्रीम कोर्टाने म्हटल्या आहे त्याचा पूर्णतः विचार करून राहुल नार्वेकर आपला निर्णय देतील। आणि राहुल नार्वेकर जे अध्यक्ष आहेत 10th शेड्यूल खाली जेव्हा बसतात तर ते काझी ज्युडिशियल ट्रायब्युनल म्हणून बसतात आणि त्यांचा निर्णय जो आहे तो दोन्ही बाजूंना ऐकल्यावर तो निर्णय जो असेल तर रिझन्ड ऑर्डर ज्याला म्हणतात, कारणं देऊन त्याची सगळी समीक्षा करून पुराव्यांची त्यावर ते निर्णय देतील। आज आता असं झालेलं आहे की ज्या दोन्ही बाजूंनी डिस्क्वालिफिकेशन पिटिशन अपात्रता प्रकरण दाखल झालेलं आहे, एक तर उद्धव ठाकरे गटाच्या आमदारांना अपात्र करण्याचं प्रकरण जे आहे जे झालेलं आहे, तर त्यामध्ये जी शिंदे गटाने याचिका दाखल केलेली आहे, जर उद्धव ठाकरे गटाचे आमदार अपात्र झाले तर एक तर त्यांना उच्च न्यायालयात घटनेच्या कलम 226 अन्वये जाण्याचा अधिकार असेल आणि नाहीतर आर्टिकल 32 म्हणजे घटनेच्या कलम 32 अनुसार सर्वोच्च न्यायालयात डायरेक्टली एक रिट याचिका दाखल करता येईल। आणि शिंदे गटाचे आमदारसुद्धा समजा अपात्र झाले तर याच गोष्टी त्यांनाही लागू होतील। पण आज घडीला आता वेळ जो आहे तो म्हणजे कमी राहिलेला, विधानसभांच्या निवडणुकासुद्धा व्हायला कदाचित हे होऊ शकेल की लोकसभेच्या बरोबर जर विधानसभांच्या निवडणुका लागल्या तर फेब्रुवारी महिन्यात लोकसभेच्या निवडणुका अनाऊन्स होण्याची शक्यता आहे। आणि एखाद्या वेळेला महाराष्ट्राचं सरकार असं ठरेल की या दोन्ही सध्याचे परिस्थिती पाहता या निवडणुका लागल्या तर हा राहुल नार्वेकरांचा निर्णय जो आहे तो अकॅडमिक राहील। पण कायदेशीरदृष्ट्या बाजू पाहता सर्वोच्च न्यायालयाने बऱ्याच प्रकरणांमध्ये म्हटलं आहे, कोहिटो जे प्रकरण सगळ्यात पहिल्यांदा झालं 92 साली, की या डिस्क्वालिफिकेशन पिटिशन्स जे आहे 10th शेड्यूल खाली स्पीकर जो आहे त्याला एक वेगळं स्थान दिलेलं आहे। 10th शेड्यूलमध्ये जे डिसाईड करायचं जे असतं, डिस्क्वालिफिकेशनचा निकाल द्यायचा असतो आणि त्याची वैधता 92 सालात सर्वोच्च न्यायालयामध्ये त्याला आव्हान देण्यात आलं होतं, पण सर्वोच्च न्यायालयाने ते आव्हान फेटाळलं आणि सांगितलं की जे लोकसभेने किंवा आपल्या घटनेने जे केलेलं आहे की अध्यक्षांना जे अधिकार दिलेले आहे ते बरोबर आहे, तो निर्णय 3-2 होता। पण त्यानंतरच्या निर्णयामध्ये न्यायमूर्ती रोहिंटन नरिमन यांनी म्हटलं आहे की अध्यक्ष हे कुठल्या ना कुठल्या पक्षाचे असतात, त्याच्यामुळे ते पक्षपाती होण्याचा बरेच शक्यता असते आणि त्यामुळे त्यांनी एक ट्रायब्युनल त्याकरता रिटायर्ड सुप्रीम कोर्ट जज, निवृत्त न्यायमूर्ती सर्वोच्च न्यायालयाचे किंवा रिटायर्ड चीफ जस्टिस, निवृत्त मुख्य न्यायाधीश उच्च न्यायालयाचे यांच्या अध्यक्षतेखाली एक ट्रायब्युनल कॉन्स्टिट्यूट करावं। पण ते करण्याचे अधिकार जे आहेत ते संसदेला आहेत आणि आजपर्यंत संसदेने ते काही केलं नाही। भूतपूर्व मुख्य न्यायाधीश न्यायमूर्ती रमन्ना यांनी कर्नाटकच्या केसमध्ये सुद्धा हे म्हटलं होतं, पण ते झालेलं नसल्यामुळे जे आहेत अधिकार ते अध्यक्षांना आहे आणि अध्यक्ष जो काही निर्णय देतील तो निर्णय घटनेच्या 10th शेड्यूलमध्ये तो फायनल समजला जातो, म्हणजे अंतिम समजला जातो, त्याच्याविरुद्ध अपील किंवा कुठलाही प्रोव्हिजन नाही। पण घटनेच्या
त्या 10 शेड्यूलमध्ये जरी अपील नसलं तरी घटनेने कलम 226 खाली किंवा घटनेच्या कलम 32 खाली जे ॲग्रीवड आमदार असतील ज्यांच्या विरुद्ध निर्णय गेलेला असेल त्या आमदारांना हायकोर्टात म्हणजे उच्च न्यायालयात किंवा सर्वोच्च न्यायालयात दाद मागण्याची मुभा असते. तर त्यामुळे आता निर्णय काय होतो यावर कोणते आमदार कोणत्या पक्षाचे शिवसेनाचे शिंदे गटाचे किंवा उद्धव ठाकरे गटाचे आमदार जातील आता हे 4च्या नंतरच आपल्याला समजेल. आणखीन एक प्रश्न या सगळ्यामध्ये असा आहे की सध्या हा विषय सुप्रीम कोर्टाकडे पेंडिंग होता आणि सुप्रीम कोर्टाकडे अजूनही पिटिशन डिस्पोज ऑफ झालेली नाहीये अपात्रता विषयातली. तर मग अपील हे पुन्हा हायकोर्टाकडे जाईल की थेट सुप्रीम कोर्टाकडे येऊ शकतं, असं काय होऊ शकेल का? नाही, हे जे तुमचं म्हणणं आहे की सुप्रीम कोर्टात पिटिशन पेंडिंग आहे, सुप्रीम कोर्टात पिटिशन जी पेंडिंग आहे ती फक्त 7 जजेसकडे जो निर्णय न्यायमूर्ती केहर यांनी दिला होता त्या 5 जजेसच्या खंडपीठाने दिला होता नवम रेबिया केसच्या त्याच्या संदर्भातच फक्त गेलेला आहे. बाकीचा जो निर्णय दिलेला आहे सुप्रीम कोर्टाने महाराष्ट्राकरता ती याचिका पेंडिंग नाही. फक्त एक कायद्याच्या मुद्द्यावर ती फक्त याचिका प्रलंबित ठेवलेली आहे की जो नवम रेबिया प्रकरणातला 5 जजेसचा निर्णय आहे तो योग्य आहे किंवा नाही. त्यामुळे हे म्हणणं बरोबर होणार नाही की महाराष्ट्रातल्या डिस्क्वालिफिकेशनची पिटिशन अपात्रतेची ही सुप्रीम कोर्टासमोर पेंडिंग आहे. सुप्रीम कोर्टाने फक्त एका मिसलेनियस अर्जावर फक्त राहुल नार्वेकरांना 15 जानेवारीपर्यंत मुदत वाढवून दिलेली आणि त्या मुदतीत ते आज निर्णय देत आहेत. त्याच्यामुळे सुप्रीम कोर्टाकडे कुठलं मॅटर पेंडिंग नाही. आणि आज जर निर्णय झाला तर ज्या आमदारांना अपात्र ठरवेल ज्या आमदारांना राहुल नार्वेकर अपात्र ठरवतील अध्यक्ष ते एकतर सर्वोच्च न्यायालयात जाऊ शकतात येऊ शकतात घटनेच्या कलम 32 नुसार किंवा त्यांना उच्च न्यायालयात सुद्धा जाण्याची मुभा राहील घटनेच्या कलम 226 नुसार. सर, आता एक प्रश्न असा की 40 वर्ष तुम्ही प्रॅक्टिस करताय आणि तुम्ही महाधिवक्ता राहिलात, अनेकदा राज्य सरकारांना सल्ले दिलेले आहात कायदेशीर आणि बाकी सगळे. तुम्ही कधीतरी इतकी प्रदीर्घ चाललेली इतक्या प्रकारे क्रॉस एक्झामिनेशन झालेली आणि अशी डिटेल आमदार अपात्रतेची प्रोसिजर यापूर्वी ऐकली आहे किंवा झाली आहे का देशाच्या इतिहासात कधी? नाही, आज देशाच्या इतिहासात या प्रकारची प्रोसिजर झालेली नाही. कारण की हे एक अभूतपूर्व प्रकरण होतं आणि महेश जेठमलानी आणि देवदत्त कामत यांच्यासारखे सिनियर ॲडव्होकेट्स क्रॉस एक्झामिन करण्या म्हणजे उलट तपासणी घेण्याकरता मुंबईला आले होते. आणि राहुल नार्वेकर स्वतः कायदेतज्ञ आहेत, ते वकील आहेत. त्याच्यामुळे एव्हिडन्स म्हणजे पुरावा कसा घ्यायचा हे त्यांना माहिती होतं आणि त्यामुळे ही सुनावणी एक अभूतपूर्व प्रकारची होती. आणि इतका मोठा पुरावा कुठल्याच म्हणजे डिस्क्वालिफिकेशन पिटिशनमध्ये कुठल्याही अध्यक्षांनी स्पीकरनी आजपर्यंत तरी नोंदवला नाही. त्यामुळे ही एक प्रकारची वेगळीच केस महाराष्ट्रात झालेली आहे. देशातही आजपर्यंत अशी आजमितीलापर्यंत झालेली नाही. कारण की आज इवन संसदेत सुद्धा किंवा राज्यसभा किंवा लोकसभेत सुद्धा डिस्क्वालिफिकेशन पिटिशन आजपर्यंत अशा प्रकारची केस झालेली नाही. एक प्रश्न अजून असा की आमदारांच्या अपात्रतेबाबतचे अधिकार हे अध्यक्षांकडे आहेत आणि अध्यक्षांच्या अधिकारांना पुन्हा आमदार अपात्र झालेले आमदार कोर्टात येऊन आव्हान देऊ शकतात निर्णयाला. पण असे कोणतं प्रकरण असतं किंवा अशा कोणत्या परिस्थितीमध्ये नेमकं कोर्ट त्यामध्ये हस्तक्षेप करतं? कारण पूर्वी मला वाटतं विलासरावांच्या सरकारच्या वेळी अरुण गुजरातींनी 6 आमदारांना थेट अपात्र केलं होतं, कोर्टाने तो निर्णय फिरवला नाही. तर अशा वेळी न्यायालयाचा विवेकाधिकार कोणत्या टेस्टद्वारे कोणत्या लॉजिकनी ॲप्लिकेबल होतो? काही त्याचा आत्तापर्यंत लेट डाऊन झालेत का प्रिन्सिपल? आता खरं सांगायचं झालं तर ज्युडिशियल रिव्ह्यूच्या ज्या टेस्ट लेट डाऊन केल्या सर्वोच्च न्यायालयाने अनेक निर्णयामध्ये त्यामध्ये 10 शेड्यूलचं डिस्क्वालिफिकेशन पिटिशन डिसाईड करण्याकरता महाराष्ट्राच्याच केसमध्ये जसं न्यायमूर्ती चंद्रचूड यांनी महाराष्ट्र आमदार अपात्रता प्रकरणात जे दिलेलं आहे आणि समजा त्या गोष्टी जर अध्यक्षांनी फॉलो केल्या नसेल तर उच्च न्यायालयाला किंवा सर्वोच्च न्यायालयाला अध्यक्षांचा निर्णय फिरवण्याचा अधिकार आहे. आणि अध्यक्ष शेवटी एकमेव व्यक्ती आहेत की जे निर्णय देऊ शकतात. ही लोकांची जी कल्पना आहे ती भ्रामक असून त्यामध्ये न्यायालय हे इंटरफेअर करू शकतं आणि न्यायालयसुद्धा अध्यक्षांचा निर्णय फिरवू शकतं. जर अध्यक्षांचा निर्णय त्यांना चुकीचा वाटला की अध्यक्षांनी ज्या गोष्टी
कन्सिडर करायला नको होत्या त्या कन्सिडर केल्या आणि ज्या गोष्टी कन्सिडर करायला पाहिजे त्या गोष्टी कन्सिडर न करता निर्णय दिला. अशा प्रकरणांमध्ये न्यायालयसुद्धा हस्तक्षेप करू शकतं. म्हणजे आत्ताचा जो काही निर्णय येईल त्या निर्णयामध्ये न्यायालय हस्तक्षेप करेल की नाही हे चंद्रचूडांच्या निकालपत्राच्या अर्थावरून ठरणार आहे असं समजायचं. हे सर्वोच्च न्यायालयाच्या निकालपत्रावरून सर्वोच्च न्यायालयाच्या ज्या डायरेक्शन्स दिलेल्या आहेत त्याच्यावरूनच हे ठरेल हे मात्र नक्की. धन्यवाद सर आपल्या सर्व प्रेक्षकांशी बातचीत करण्यासाठी. अतिशय महत्त्वाचा निकाल आणि निर्णय आज होणार आहे आणि त्या निर्णयावर आपल्यासोबत बोलत होते माजी महाधिवक्ता ॲडव्होकेट जुगल किशोरजी. कॅमेऱ्यावर आहेत वेद पांडे त्यांच्यासह सोमेश कोलगे, एबीपी माझा, नवी दिल्ली. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.